2026 मध्ये गुंतवणुकीचे सगळेजण ऑप्शन्स बघतात. ऑप्शन्स बघताना आपण बघतो की गुंतवणूक कुठे करावी, गुंतवणूक कुठल्या पद्धतीने करावी जेणेकरून मला रिटर्न चांगले येतील. मित्रांनो, तुम्ही हा स्वतःला एक प्रश्न विचारा, गुंतवणूक करताना तुम्ही फक्त ऑप्शन बघितले पाहिजे का ऑप्शन्स बघितल्यानंतर तुम्ही त्याचे इम्पॅक्ट सुद्धा बघितले पाहिजेत? कारण ते इन्व्हेस्टमेंट तुमच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला कुठे स्टँड करतात, तुम्हाला रिटर्न्स किती मिळतात या संदर्भात बारकाईने बघायला नको का? पटत असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेले 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंगच्या बद्दल गाईड करत असतो आणि त्यांचा हँड होल्डिंग करत असतो की गुंतवणूक कशी करावी आणि त्यांच्या गोल्स पर्यंत कसं अचीव्ह करावं. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गुंतवणुकीचे कुठले कुठले पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक गुंतवणुकीचे आपण बारकाईने फायदे आणि तोटे आणि त्याच्यानंतर आपल्या सुटेबिलिटीच्या हिशोबाने तुम्ही जज करू शकता की ते गुंतवणूक तुमच्यासाठी योग्य आहे का नाही. आणि जर कन्फ्युजन असेल तर शेवटी तुम्ही माझ्याबरोबर भेटण्याची तुम्हाला एक संधी सुद्धा मी देऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला विषय काय येतो की सगळ्यात तुमचा आणि माझा आवडता जो विषय असतो तो आहे फिक्स डिपॉझिट. आज आपण फिक्स डिपॉझिटच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर फिक्स डिपॉझिट आपल्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर अगदी फेवरेट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणालो तरी आपण हरकत नाहीये. फिक्स डिपॉझिटचे जे फायदे पण पाहिले तर सगळ्यात पहिला फायदा काय की तुम्हाला फ्रॉम डे वन तुम्हाला माहिती असतं की बाबा याची तुमची कॉस्ट काय, म्हणजे याची मॅच्युरिटी व्हॅल्यू किती आहे. पहिल्या दिवशीपासून तुमचं ते क्लॅरिटी असतं. फिक्स डिपॉझिट कोणासाठी सुपर आहे, एकदम जे सिनियर सिटीजन वगैरे आहेत त्यांच्यासाठी एकदम सुपर इन्व्हेस्टमेंट आहे. कारण त्यांना माहिती असतं एकदम प्रेडिक्टेबल मॅच्युरिटी अमाऊंट असते की किती त्यांना खर्च लागू शकतो, त्या हिशोबाने त्यांचे ते मुद्दल वगैरे प्लॅन करू शकतात. फिक्स डिपॉझिट मध्ये सगळ्यात अजून एक मोठी एक सॅटिस्फॅक्शन काय असतं की बाबा माझी गुंतवणूक जी आहे ही सेफ आहे. माझी गुंतवणूक जी आहे ही कुठेतरी अशी गायब होणारी गुंतवणूक नाहीये. कमीत कमी मी जिथे गुंतवणूक केली ते मला माहिती आहे विश्वासाचं ठिकाण आहे आणि तिकडे माझी गुंतवणूक सेफ आहे. फिक्स डिपॉझिट कोणासाठी करावे आणि कोणी बघावं तर ज्यांचे ना शॉर्ट टर्म्स गोल्स असतात की बाबा वर्षभरात 6 महिन्यांमध्ये त्यांना काही खर्च असू शकतात किंवा काही XYZ कुठल्याही पद्धतीचे जर खर्च असतील जे 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 10 महिन्यांनी, वर्षभरात जे येणारे असतील तर या संदर्भासाठी फिक्स डिपॉझिट सारखा उत्तम पर्याय अवेलेबल नाहीये. आणि फिक्स डिपॉझिट जनरली आम्ही सजेस्ट करतो की फिक्स डिपॉझिट मध्ये लोकांनी त्यांचा जो इमर्जन्सी फंड असतो या फंड साठी क्रिएट केलेला जो कॉर्पस असतो, आपण त्याला कंटिन्युएन्सी फंड म्हणतो, आम्ही जनरली लोकांना सजेस्ट करतो की तुम्ही हा फंड फिक्स डिपॉझिट मध्येच ठेवावा. आता आपण पाहूया की फिक्स डिपॉझिट करण्यासाठी आपण फायदे तर बघितले, सायमल्टेनियसली आता आपण पाहूया की फिक्स डिपॉझिट करण्याचे तोटे काय काय असू शकतात. तर फिक्स डिपॉझिटचं जे रिटर्न आहे हे रिटर्न साधारण आज 7% आसपास आपण कन्सिडर करूया, 7% आसपास रिटर्न चाललाय. मित्रांनो, ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो ना तर सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी बघायला लागतात की बाबा मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझा किती आहे आणि त्याच्यानंतर मला जी गुंतवणुकीवर परतावा मिळतो हा माझा इन्फ्लेशन बीट करतो का. म्हणजे रिअल रिटर्नचा एक फॉर्म्युला आहे. रिअल रिटर्नचा फॉर्म्युला काय असतो की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मायनस इन्फ्लेशन इज इक्वल टू रिअल रिटर्न. तर ह्याचा कसं बघायचं की तुम्हाला मिळताना रिटर्न किती मिळतो 7% आणि तुमचं इन्फ्लेशन किती चालू आहे 6%, म्हणजे तुमचा रिअल रिटर्न किती झाला 7 - 6 1%. म्हणजे फक्त 1% हा जो आहे हा तुमचा FDच्या अगेन्स्ट वरचा जो रिटर्न आहे तो आहे. पैसे सेफ ठेवायचे असेल ना तर फिक्स डिपॉझिट हा उत्तम पर्याय आहे. पण ह्या सेफ्टीसाठी तुम्ही लॉंग टर्म प्लॅनिंग जर करत असाल आणि तुम्ही जर विचार करत असाल की मी फिक्स डिपॉझिट वरती एक कॅश इस्टेट क्रिएट करू शकतो तर तुम्ही चुकीच्या समजामध्ये आहात. तर हा विचार तुम्हाला बदलावा लागेल. फिक्स डिपॉझिट जे आहे ना हा एक तुमचा बेस आहे, पण या बेस वरती तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होऊ शकतं. पण तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं तरी बिल्डिंग स्ट्रॉंग होऊ शकत नाही. दुसरा सगळ्यात मोठा एक आवडता सेगमेंट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, ज्यांचा इन्व्हेस्टमेंटकडे बराच कल असतो ते बघतो आपण की ते आहे रिअल इस्टेट. मित्रांनो, रिअल इस्टेट आहे वर्ल्ड वाईड खूप फेमस इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणून यूज केली जाते. रिअल इस्टेटचा जर आपण फायदा बघितला तर काय आहे की सगळ्यात महत्वाचं म्हटलं की ते टँजिबल ॲसेट आहे. तुम्ही बघू शकता ती ॲसेट, त्याच्यानंतर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन असतं की बाबा हा मी काहीतरी एक वस्तू घेतली जी माझ्या डोळ्यासमोर आहे. रिअल इस्टेटमध्ये अप्रिसिएशन आहे, नो डाऊट अबाउट इट. तुमचे पैसे अप्रिशिएट होतात. रिअल इस्टेटमध्ये ग्रोथ आहे. त्याच्यामध्ये अजून एक पर्याय काय अवेलेबल असतो की रिअल इस्टेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम चालू होतो जो रेंटल इन्कमच्या स्वरूपामध्ये तुम्हाला येऊ शकतो. आता जसं आपण बघितलं की फायदे बघितले तर त्या हिशोबाने पण तोटे पण बघू, कारण प्रत्येक गुंतवणुकीचा जो फायदा असतो त्याचा तोटा पण बघणं फार गरजेचं आहे. तर याच्यात सगळ्यात पहिला तोटा काय की ह्याच्यामध्ये एंट्री कॉस्ट जी आहे ती खूप हाय आहे, खूप सिव्हिअर एंट्री कॉस्ट आहे. त्याच्यानंतर जो दुसरा तोटा आहे त्याच्यामध्ये काय की लिक्विडिटी नाहीये. तुम्हाला आज जर पैसे हवे असतील तर तुम्हाला त्याच्यात एक्झिट इमिजिएट नाहीये. त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा गुंतवणूक करताना बघायचा जो अँगल असतो तो आहे टॅक्सेशन. कारण टॅक्सेशन जे पडतं ते टॅक्सेशन चांगलं बऱ्यापैकी हेवी पडतं. त्याच्यामुळे तुमच्या गुंतवणुकीवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वरती जे कॅपिटल असतं त्या कॅपिटलवरती चांगल्यापैकी टॅक्स लागू शकतो. त्याच्यानंतर अजून एक आहे की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना तर करू शकतो आपण,
त्याच्यात इन्कम पण चालू होतं, पण त्या इन्कमच्या व्यतिरिक्त एक जो खर्च असतो त्याला आपण म्हणतो मेंटेनन्स कॉस्ट. बरेच वेळेला मेंटेनन्स कॉस्ट हा इग्नोर केला जातो. आणि जसं मी म्हणालो की लिक्विडिटी नसते आणि त्यातल्या त्यात लिक्विडिटी थोडीशी हार्ड असते. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये आपण ज्यावेळेस पर्याय बघतो ना, तर सगळ्यात महत्वाचा एक पर्याय बघायला पाहिजे असतो तो बरेच वेळेला इग्नोर होतो की एक्झिट प्लॅनिंग. कारण रिअल इस्टेटमध्ये एक्झिट प्लॅनिंग खूप अवघड पडतं. रिअल इस्टेटमध्ये समजा आता तुम्ही एखादं घर घेतलं आणि तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर तुम्ही एखादी खोली, एखादी रूम वगैरे विकू शकता का? नाही विकू शकत. म्हणून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना सुद्धा तुम्हाला 10 वेळा विचार करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा लागेल. रिअल इस्टेट तुमच्यासाठी वेल्थ क्रिएट करू शकतं, पण तुमच्यासाठी एक फ्लेक्सिबल प्लॅनिंग करून देऊ शकतं का? तर नाही. एक्सप्लोर करताना नेक्स्ट ऑप्शन काय येतं मनामध्ये की गोल्ड. आम्ही सुद्धा गोल्डचा ऑप्शन बद्दल सिलेक्ट करण्यासाठी लोकांना सांगत असतो आवर्जून पहा. गोल्डचा फायदा जर आपण बघितलं तर गोल्डचं कसं आहे, लिक्विडिटी खूप सुपिरियर आहे, खूप स्ट्रॉंग लिक्विडिटी आहे. गोल्डमध्ये काय असतं, गोल्डचा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून नाही बघितलं पाहिजे. ऍक्च्युअली ना गोल्डसाठी तुम्ही कसं बघितलं पाहिजे, तो एक हेज म्हणून बघितलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात तुमच्या गुंतवणुकीचा एक इन्शुरन्स म्हणून बघितलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला बारकाईने समजवीनच की कसं असतं सविस्तरपणे. गोल्ड जे आहे हे क्रायसिसमध्ये ना खूप स्टेबल इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण कन्सिडर केली जाते. याच्यामध्ये कसं असतं, क्रायसिस वगैरे काही आले तर टर्मोइल काही आलं तर गोल्ड बऱ्यापैकी सेफ इन्व्हेस्टमेंट कन्सिडर केलं जातं. आणि गोल्डमध्ये काय एक आपल्याकडे एक इमोशनल सिक्युरिटी असते, एक बॅकिंग असतं की बाबा हा चला बाबा माझं सगळं गेलं तरी काही नाही, हरकत नाही, माझ्याकडे एक गोल्ड आहे, ते मला परत म्हणजे कधीही उभ्या रात्री म्हणाल तरी पैसे क्रिएट करून देऊ शकतो. आणि आम्ही सुद्धा सजेस्ट करतो की तुमचा एक काही पर्सेंटेज पर्सन टू पर्सन डिपेंड करतात की तुमचं काही एलोकेशन टुवर्ड्स गोल्ड हे असलंच पाहिजे. आता नाण्याची दुसरी बाजू बघायची म्हणाल तर गोल्डचे तोटे सुद्धा आपल्याला बघायला लागतील. आता गोल्डचा तोटा काय की त्याच्याबद्दल ना तुम्ही रिटायरमेंट ऍज सच प्लॅनिंग करू शकत नाही. दुसरं, लॉंग टर्म साठी तुम्हाला इन्कम त्याच्यावरती क्रिएट करू शकत नाही. कंपाऊंडिंगचा इफेक्ट जो आहे तो गोल्डमध्ये तुमचा होऊ शकत नाही. गोल्ड हे एक तुमच्यासाठी काय क्रिएट करू शकतो, म्हणजे गोल्ड एक तुमच्यासाठी इन्शुरन्स क्रिएट करू शकतो, इन्शुरन्सचा रोल क्रिएट करू शकतो, एक ज्याला आपण हेजिंग म्हणतो, पण त्याच्यावरती तुम्ही फ्युचर बिल्ड करू शकत नाही. इन्शुरन्स आहे ना, इन्शुरन्स हे बिना इन्व्हेस्टमेंट हे रिस्की आहे, पण फक्त इन्शुरन्स वरती फ्युचर चालतं का? नाही. तर तसंच फक्त गोल्ड वरती सुद्धा तुमचं फ्युचर चालू शकणार नाही. अजून एक जो ऑप्शन बघतो आपण, जो सगळ्यात जास्त लोक एक्सप्लोर करतात, खूप जास्त फॅमिलियर आहे, उठसूट आपल्याला टीव्हीवरती इकडे तिकडे वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो, तो आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड सही आहे, सध्या आपण सारखंच ऐकत असतो ही टॅगलाईन. तर म्युच्युअल फंड खरंच सही आहे का हे बघायचं असेल तर आपल्याला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज या दोन्ही गोष्टी आपल्याला बारकाईने बघितल्या पाहिजे. तर म्युच्युअल फंड काय, म्युच्युअल फंड आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स वेगवेगळे असतात. म्युच्युअल फंड प्रकार जे आहेत ते खूप मोठा टॉपिक होईल, पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणाल तर म्युच्युअल फंड दोन प्रकारे क्रिएट केले जातात. एक असतो तो असतो इक्विटी इन्व्हेस्टमेंट आणि एक असतो ते डेट इन्व्हेस्टमेंट. तर आता आपण ना याचे फायदे बघूया. इक्विटी म्युच्युअल फंड काय देतं तुम्हाला, तर इक्विटी म्युच्युअल फंड तुम्हाला ग्रोथ देऊ शकतात. डेट म्युच्युअल फंड तुम्हाला काय देतं, तर डेट म्युच्युअल फंड तुम्हाला स्टेबिलिटी देऊ शकतात. हायब्रिड म्युच्युअल फंड काय, तर हायब्रिड म्युच्युअल फंड तुम्हाला दोन्ही ग्रोथ प्लस स्टेबिलिटी या दोन्हीचं मिक्सचर करून बॅलन्स देऊ शकतात. एसआयपीचा जो पर्याय आहे म्युच्युअल फंड मध्ये, एसआयपीच्या पर्यायामध्ये काय असतं, तुम्हाला जे मिळतं ते आहे डिसिप्लिन, शिस्तबद्ध गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंड मार्गे करू शकता. म्युच्युअल फंड कडे कसं तुम्ही बघू शकता की एक गोल बेस्ड अप्रोच म्हणून तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर अजून एक बेनिफिट आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायचा की ते टॅक्स एफिशियन्सी खूप चांगली आहे म्युच्युअल फंड. आणि लिक्विडिटीचा मुद्दा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही जर ज्या दिवशी विचार कराल त्या दिवशी तुम्ही एक्झिट करू शकता. मॅक्सिमम 3 वर्किंग डेज मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. एकाच गुंतवणुकीमध्ये तुम्हाला वेगवेगळे मल्टिपल सोल्युशन्स म्हणजे वर्किंग करायचं असेल तर म्युच्युअल फंड सारखा पर्याय नाही. आता तोट्याची जर बाजू बघितली तर म्युच्युअल फंड मध्ये तोटे नाही आहेत का? आहेत. म्युच्युअल फंड मध्ये काय तोटे होऊ शकतात, तर म्युच्युअल फंड मध्ये रॅन्डम इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुमचा तोटा होऊ शकतो, तुमचं नुकसान होऊ शकतं. म्युच्युअल फंड मध्ये ज्या लोकांचं डिसिप्लिन नाहीये गुंतवणुकीच्या प्रती, गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये, त्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. म्युच्युअल फंड मध्ये शॉर्ट टर्म मध्ये जर पाहिलं तर रोज व्हॉलॅटिलिटी आहे, रोज वर खाली. आजचा भाव बघितलेला उद्या तोच भाव राहील का याबद्दल काही गॅरंटी नाहीये. आज वरती खाली, उद्या खाली वरती, ह्या गोष्टी सहज शक्य आहे म्युच्युअल फंड मध्ये. बरेच वेळेला काय होऊन जातं की म्युच्युअल फंडचा एक गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की प्रोडक्ट चुकीचा घेतला किंवा आहे. मित्रांनो, तुम्ही प्रोडक्ट चुकीचा घेतला नाही, तुमचा प्लॅनिंग चुकीचा आहे. कारण प्रोडक्ट कधीच कुठलाच चुकीचा नसतो जोपर्यंत तुमची रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही या प्रोडक्टच्या संदर्भामध्ये. याचा अर्थ काय की तुमचा प्रोडक्ट चुकीचा नाही, तुमचा प्लॅनिंग परफेक्ट जर नसेल तर तुमचे डिसिजन चुकतं. आता आपण जे बघितलं ना की फिक्स्ड डिपॉझिट्स, रिअल इस्टेट,
म्युच्युअल फंड, गोल्ड, हे सगळे बघितले ना, हे सगळे आहे ना आपण जे पहिले हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय आहेत, टूल्स आहेत. पण या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर म्युच्युअल फंड ही एक सिस्टम आहे. तुम्ही कुठलेही टूल एक्सरसाइज करा, कुठलेही टूल तुम्ही वापरा, पण ते टूलच्या पेक्षा तुमच्याकडे जर एक प्रॉपर सिस्टम असेल तर ती सिस्टम तुमची फेल होण्याची शक्यता फार कमी असते. मित्रांनो, तुम्ही सुद्धा कन्फ्युज असाल की तुमच्यासाठी योग्य पर्याय कुठला आहे, तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक संधी देतो. मी फक्त 3 ते 4 लोकांना 1 to 1 मीटिंगचे स्लॉट्स अवेलेबल करून देतो. त्याचे तुम्ही या मोबाईल नंबर जो दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही माझ्यासोबत एक फ्री 1 to 1 डिस्कशन करू शकता. यामध्ये तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स आपण ऑडिट करू शकतो, प्लस सायमल्टेनियसली तुम्हाला तुमच्या एजच्या हिशोबाने, इन्कमच्या हिशोबाने कुठला इन्व्हेस्टमेंटचा अँगल सुटेबल आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण गाईड करू शकतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करून कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कुठला टॉपिक आम्ही कव्हर केला पाहिजे.